नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी माझ्या बहिणीच्या घरी आल्या, कारण 2 दिवस सुट्टीसाठी आल्या. ह्या मुलासनी घेऊन आले व येताना. आणि आता तिच्या इकडं पण आम्ही आलो तर पाणी नाही बघा, 2-3 दिवस झालेलं. कारण काय तर बिघडले, त्यामुळे पाणी येतं आहे थोड्या वेळ आणि नंतर लगेच जातं आहे. त्यामुळे पाणी काय टाक्या भरणं झाले त्यामुळे पाण्याचा जरा प्रॉब्लेम चालला आहे. आता 2 दिवस झाला आम्ही तिथं तिच्या घराच्या पाठीमागं रानात पाणी लावते, ते तिथंच पाणी कपडे धुवायला जातो आहे बुच चालू झालं की. कारण बुचाला सकाळचं पाणी असते, सकाळचं पाणी असलं की घरातलं काम आवरलं की मग तिथं बुचाला जाऊन कपडे धुवून येतो आहे. आणि लय भारी वाटते तिथं बुचाला कपडे धुवायला गेल्या. पाणी खळखळ वाहते आणि कपडे पण एकदम भारी होते ते. आणि रानात ऊस असल्यामुळं असं ऊन वगैरे काय लागत नाही. सकाळच्या पारी आवरून आम्ही जातो 10-11 वाजता, तरी ऊन लागते. पण तिथं रानात गार असल्यामुळे ऊन लागणार आणि कपडे धुवून येतो आहे. आणि आता धुवून कपडे सकाळी आलो आहे आम्ही. पण आता बाकीच्या दोघांनी अंघोळा केले तर ते ती कपडे धुवायचे राहिले ते. मग आता ती कपडे एवढे राहिले, ते पाणी आलं होतं दुपारी, दोन्ही पण टाक्या तिच्या भरल्या. बाहेर जरा एक बादलीभर पाणी आलं आणि पाणी नंतर गेलं. आज भरपूर पाणी आलं त्यामुळं टाक्याही भरून घेतल्या तिनं, आतलं भरून घेतलं. आणि पोरं असल्यामुळं पाणी भरपूर लागते, त्यामुळं ते पाणी लागते, त्यामुळे पाणी सगळं भरून घेतलं. ह्याला येऊ नको म्हटल्यावर, जवळ येऊ नको म्हटल्यावर कसं करतोय, तोंड कसा करतोय बघा नुसता. त्याला पाण्यात खेळून येऊन दिना झाल्या म्हणून तो तर मागच उभा राहिला आहे. तिला खवाळे म्हणून ती तिकडं उभं राहिल्या बघा. आता 4:30-5 वाजले त्या, तरी बघा कसलं वातावरण झालं आहे. आणि लय भारी वाटतं बाहेर कपडे धुवायला. मी ज्या घरी आले का नाही की कायम ही कपडे पाणी चावीला असलं की पहिल्यांदा बाहेर कपडे, कारण मग मला असं आवडतं बाहेर कपडे धुवायला. पहिल्यापासून आम्हाला नदीला कपडे धुवायला. आमच्या घरापासून माहेरच्या घरापासून नदी जवळच असल्यामुळं आम्ही कायम नदीलाच कपडे धुवायला जायचो. कारण पाणीच नसायचं त्यावेळेस. पाणी उन्हाळ्याच्या दिवसात तर असं पाण्याचं टंचाई यायची का नाही पहिली. नदीला कुठं तर थोडं असायचं पाणी डबकात. मग तिथं कपडे धुवायचे ते, आणि भांड्याला आणि स्वयंपाकालाही मग झऱ्याचं किंवा विहिरीचं पाणी घेऊन यायचं. ती पण एवढ्या चढून यायचं डोक्यावर कळशी घेऊन. आता पाणी घरात असून घरातलं घराशेजारी नळ असल्या बाहेरच्या नळाची एक कळशी भरून आणायची म्हणलं तर आता कंटाळा. पहिलं झऱ्याचं पाणी डोक्यावर एक कळशी काकत ते कळशी घेऊन यायचो. आणि आता असं कपडे धुवायचे म्हटलं तर नदीला आमच्या घरापासून नदी लई लांब आहे तिकडं, त्यामुळे नदीचा काय प्रसंगच नाही आम्हासनी. 30-31 वर्ष झालं, 31 वर्ष झालं नाहीच प्रसंग नदीचा. त्यामुळं असं बाहेर आले हिच्या इकडं खिच्या इकडं अंगणातले भारी असं कपडे धुवायला वाटते. तर हे बघा, ही ज्याने गडबडमध्ये असते बघा, काय करायला लागलं नाही, नुसतं पुढं काम एकानं दुसरं सांगितलं की काम कधी करत नाही. पण ही असली नको ती कामं बघा करायला तिला आवडते. मी पण धुणार आहे म्हणून हटून बसल्या. आणि तो तर माझ्या मागंच उभा राहिला आहे. कधी पाण्याचा मग रिकामा होतो आणि मी कधी हातात घेतो आहे असं त्याला होतं नुसतं. तर पाण्यात खेळायला त्याला पण खूप आवडतं. तर बघा हे कपडे धुवायचे चालले, कारण आता हे झालेले सगळे कपडे सकाळचे वाळलेत, वाळून घडी घालून ठेवलेत. आता हे राहिले ते हे म्हणले राहून दे आता, पण म्हणलं असून धुवून टाकते उद्याच्याला. आणि पाणी आलं नाही आलं तर आहे पाणी, त्यात मी कपडे धुवून टाकते. तर ती मला म्हणायला लागल्या कपडे धुवू नको, म्हटलं तर धुवायला लागल्या. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.